नमस्कार शेतकरी बांधवांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मुसळधार बरसणार शेतकऱ्यांना वारा फिरलाय। 5 जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ घालणार हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आता कोणते 5 जिल्ह्यात कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठे नाही पडणार आहे, याबाबतची सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया तुमचा व्हिडिओ घालवता आजच्या व्हिडिओला। मागील आठवडाभरात राज्यात विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र आता या राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसतोय। काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता वर्तवली गेली आहे, तर काही भागांमध्ये हवामानात सुधारणा होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे। यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत। मुंबई आणि कोकणात हलका पाऊस। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे। अधूनमधून हलक्या फुलक्या सरी कोसळू शकतात। याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा खंड। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागांमध्ये आकाश ढगाळ राहील, मात्र पावसात खंड पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागानुसार या ठिकाणी फारसा जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची विश्रांती। नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे। हवामान ढगाळ राहील, पण केवळ काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर बघा, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसात कमी झाला आहे। स्थानीय वातावरणीय बदलांमुळे हलकासा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात येलो अलर्ट। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। या भागात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरींचाही अनुभव येऊ शकतो। शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला। सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पीक संरक्षणासाठी विशेष काळजी घ्यावी। एक पावसाचा खंड पडत असल्यास जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत करावी। डोकोवर काढलेली भात, खसारे, सोयाबीन, मूग व उडीद यामध्ये कीड आणि रोग नियंत्रणासाठी फेरनन स्ट्रॅप पिवळे चिकट सापळे वापरावेत। मोकळे वातावरण असलेल्या भागांमध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो। योग्य कीटकनाशकांचा सल्ल्यानुसार वापर करावा। ज्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तिथे पाणी साचू न देता निचऱ्याची व्यवस्था करावी। भात लावणी पूर्ण झालेल्या ठिकाणी एकसंध वाढ सुनिश्चित करण्यासाठी थोडा ट्रॉप ड्रेसिंग खतांचा वापर आवश्यक ठरतो। दरम्यान राज्यभर हवामानात झालेला हा बदल शेतकऱ्यांसाठी संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येतो। योग्य नियोजन व उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येईल आणि पिकांचे उत्पादनही सुरळीत राखता येईल। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।